नमस्कार, मी मृणालिनी कुलकर्णी. मला जो विषय दिला आहे तो विषय आहे 21 समासी जुना दासबोध. आपण त्याचं चिंतन आज करणार आहोत. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. 21 समासी जुना दासबोध याचं चिंतन करण्यापूर्वी आपण समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष, संस्थापक, कैलासवासी आदरणीय शंकर श्रीकृष्ण तथा नानासाहेब देव यांचे शतशः आभार मानूया. त्यांना कोटी कोटी प्रणाम करूया. कारण त्यांनी समर्थांच्या मठामध्ये हिंडून त्यांच्या मठातील हस्तलिखित ग्रंथांचा धांडोळा घेतला, तेव्हा त्यांना 21 समासी जुना दासबोध मिळालेला आहे. नंतर अनेक समर्थ भक्तांनी त्याच्यावर सार्थलेखन केले आहे. परंतु मूळ हस्तलिखित प्रत ही समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथूनच आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून त्यांचे आपण आभार मानूयात, त्यांना कोटी कोटी प्रणाम करूयात. बऱ्याचशा अभ्यासकांना हेच माहीत नाही आहे की समर्थांनी असा काही ग्रंथ लिहिलेला आहे किंवा असा जुना दासबोध 21 समासी असलेला असा ग्रंथ रचला आहे, असं बऱ्याचशा समर्थ भक्तांना माहीत देखील नाही. समर्थांनी या ग्रंथाची जी रचना केली आहे ती शिष्यांच्या नित्यपठनासाठी केली आहे. हा ग्रंथ गुरु शिष्यांचा संवाद आहे. टाकळी येथे पुरश्चरणाच्या काळात समर्थांनी या ग्रंथांची रचना केली. समर्थांचे पहिले शिष्य उद्धव स्वामी हे या ग्रंथाचे लेखक आहेत. हा ग्रंथ पूर्णपणे पारमार्थिक असून याच्यामध्ये नश्वर अशा संसारातून परमार्थाकडे कसे जाता येईल याचे वर्णन केलेले आहे. परंतु पुरश्चरणानंतर समर्थांच्या असे लक्षात आले की जेव्हा समर्थ तीर्थाटनाला गेले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा पारमार्थिकदृष्ट्या आपण जो रचलेला आहे पठणासाठी हा जो जुना दासबोध लिहिलेला आहे तर हा लोकांपुढे मांडून उपयोग नाही. त्यामुळे लोक संन्यस्त होतील, प्रपंच उद्ध्वस्त होतील आणि त्यावेळची जर सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर प्रपंचस्व टिकवणं ही काळाची गरज होती. 21 समासी जुना दासबोध याची रचना अंदाजे शके 1570-71 मध्ये झाली आणि त्यानंतर साधारणपणे 10 वर्षांनी 7-8 दशकांचा दासबोध लिहिला गेला आणि प्रयाणापूर्वी म्हणजे 1601-2 मध्ये 20 दशकी 200 समासी ग्रंथराज दासबोध याची रचना झालेली आहे. 21 समासीच्या दुसऱ्या समासातल्या दुसऱ्या ओवीतच समर्थ म्हणतात, एकच आर्तविनवती समर्थ प्रभू रामचंद्रांना करतात. रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग, तुझं कारणे सर्व संग त्यक्त केला. यावरून असे दिसते की सर्वांचा संबंध टाकून ते टाकळीला आले होते. यावरून 21 समासीची रचना टाकळीला झाली असा विचार नानासाहेब देव यांनी समर्थ हृदय यात मांडला आहे. नानासाहेब देव यांनी समर्थांचं त्रिखंडात्मक चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यातलं समर्थ हृदय हा दुसरा खंड आहे. त्याच्यात त्यांनी हा विचार मांडलेला आहे. 21 समासी जुन्या दासबोधातील 4 समास म्हणजे 4था सद्गुरू लक्षण, 5वा सत्शिष्य लक्षण, 6वा वैराग्य निरूपण, 8वा आत्मनिवेदन हे समास नव्या दासबोधामध्ये समास 5 दशक 5 समास 2, दशक 5 समास 3, दशक 3 समास 10 आणि दशक 12 समास 5 मध्ये जसेच्या तसे घेतलेले आहेत. 21 समासीतील शेवटचा अर्थात 21वा हा जो समास आहे हा उपसंहाराचा समास आहे. 1 ते 20 समासांची नावे श्री समर्थांनी 21व्या समासात सुरुवातीला देऊन प्रत्येक ओवीमध्ये 19 ओव्यांमध्ये 21 समासीची 20 समासांची नावं दिली आणि त्यानंतर समर्थांनी यांचा विषय संपादन केल्यानंतर मग अनिर्वाच्य जे आहे ते अनिर्वाच्य याचा निरूपण 21व्या समासामध्ये केलेलं आहे.
हा 21 समासी दासबोध जो आहे तो एकंदर 1300 इतक्या ओव्यांचा आहे. जुन्या दासबोधातील जर आपण विचार केला पहिल्या समासापासून, तर पहिला समास हा मंगलाचरण आहे. प्राचीन काळापासूनच ग्रंथाची सुरुवात गणेश वंदनाने, शारदास्तवनाने होत असे. समर्थांनीसुद्धा ग्रंथाच्या सुरुवातीला गणेश, शारदा, सद्गुरू यांचे स्मरण करून समासाला सुरुवात केली आहे. दुसरा रघुनाथ ध्यान हा समास आहे. त्यानंतर तिसऱ्या समासामध्ये वक्ता श्रोता, या समासामध्ये वक्ता आणि श्रोता यांचा उत्तम मेळ समर्थांनी घातला आहे. सद्गुरू लक्षण यामध्ये उत्तम वक्ता आणि उत्तम श्रोता होण्यासाठी सद्गुरू कृपा असावी लागते, हेही सांगितलेलं आहे समर्थांनी. सत्शिष्य लक्षणामध्ये सत्शिष्यांची लक्षणं सांगितलेली आहे आणि त्यालासुद्धा सद्गुरूंचीच कृपा लागते, हेही समर्थांनी सांगितले आहे. 6वा समास जो आहे तो वैराग्य निरूपणाचा आहे. या समासातून सत्शिष्याला वैराग्याचे महत्त्व सांगितलेले आहे. सगुण ध्यान या समासात जरी वैराग्य आले तरी सगुण पूजा सोडू नये असे समर्थांनी सांगितलेले आहे. कारण सगुण ध्यानातूनच साधक हा आत्मनिवेदनापर्यंत पोहोचतो असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आत्मनिवेदन जे आहे ते आत्मनिवेदनामध्ये समर्थ असे म्हणतात की आत्मनिवेदन झाले की मग अभिमान विरहित, अहंकार विरहित अशी शांती लाभते. तोच हा 9वा समास आहे, निराभिमान शांती. निराभिमान शांती आपल्याला आत्मनिवेदनानंतर लाभते. आत्मारामाचे स्तवन करून निराभिमान शांती कशी प्राप्त करून घ्यावी याचे मर्म समजले की साधक विविध संतांच्या अद्वैत ग्रंथांच्या अभ्यासाकडे तसेच प्रवचन, कीर्तन या श्रवण साधनांकडे वळतो. तोच हा 10वा समास आहे, विविध शिकवण. असा हा अभ्यास श्रवण मनन विविध शिकवणीतून करत असताना साधकाचे प्रारब्ध आडवे येते आणि प्रारब्ध आडवे येते आणि तोच अथक प्रयत्नांनी या प्रारब्धावर मात कशी करायची हे समर्थांनी प्रयत्न आणि प्रारब्ध या समासात सांगितलेले आहे. 12व्या समासामध्ये संतस्तवनाचे महत्त्व सांगितलेले आहे. संतांच्या संगतीने आणि सत्संगाने माणसातील मीपणा कमी होण्यास मदत होते. तोच हा मीपण निरसन असा समास आहे. मीपणा एकदा गेला, अहम एकदा गेला, नाहीसा झाला की साधकाला पूर्ण समाधान मिळते. तोच पुढचा समास आहे, पूर्ण समाधान. पुढचा जो समास आहे असं पूर्ण समाधान मिळालं की पुढचा समास आहे रघुनाथ चरित्र. पूर्ण ज्यार्थी जेव्हा पूर्ण आपल्याला समाधान मिळते तेव्हा रघुनाथ चरित्र, रघुनाथाचं जे चरित्र आहे ते आपल्याला आत्मसात करता येते. पुढचा जो संवाद आहे तो गुरुशिष्य संवादाचा आहे. गुरुशिष्याचा पारमार्थिक संवाद झाला की 17व्या समासात म्हटल्याप्रमाणे दृश्य जगताचा निराश होतो. दृश्य जगताचा निराश विवेकाने एकदा झाला की 18व्या समासामध्ये सत्संग महिमा सांगितला आहे. 19व्या समासामध्ये संतसंग महिमा समर्थांनी सांगितला आहे आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे शुद्ध ज्ञान प्राप्तीचा 20वा समास आहे आणि शुद्ध ज्ञान प्राप्ती असा हा समास आहे. एकदा शुद्ध ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे 21वा समास जो आहे तो अनिर्वाच्य ब्रह्माचा आहे. अनिर्वाच्य ब्रह्म, मला ब्रह्मप्राप्ती झाली असे म्हणायला सुद्धा किंवा असा सांगायला सुद्धा साधक उरत नाही किंवा साधक शिल्लक राहत नाही. असा हा 21 समासी दासबोध समर्थांनी पुरश्चरणाच्या काळामध्ये लिहिलेला आहे. 21 समासाच्या समासी दासबोधाचा सारांशाने आपण एकेका समासाचं आता चिंतन करूया. पहिल्या समासामध्ये मंगलाचरणामध्ये सद्गुरूंकडून झालेल्या बोधामृताचा महिमा समर्थांनी या समासात वर्णला आहे. सद्गुरू हे परमार्थातील मार्गदर्शक म्हणवतात, ज्यांच्या उपदेशामुळे साधक हा भवसागर तरून जातो. परमात्मा हा अदृश्य अतींद्रियाचा विषय असल्याने आणि अनंत अमर्याद स्वरूपाचा असल्याने अशा परमात्म्याचे आकलन शिष्याला गुरुबोधाद्वारे गुरु करून देतात. सद्गुरू शिष्याला गुरुस्थानी नेऊन पोचवतात. त्याचे अज्ञानपण, शिष्यपण पूर्णपणे नष्ट होऊन त्याला जीवाशिवाच्या ऐक्याचा अनुभव सद्गुरू देत असतात. समर्थ या पहिल्याच समासातल्या 23व्या ओवीत म्हणतात, होतो खडेपणे फुटलो सद्गुरूने जीवन केले, आलो गेलो आणि बोलिलो तो मी नव्हे सर्वता.
पुढे समर्थ 24व्या ओवीत म्हणतात, ऐसा माझा सद्गुरू स्वामी तोडूनी टाकली माझी मी आपुलिया निजपद युग्मी ऐक्यता केली. या पहिल्या समासाचे प्रभू रामचंद्रांचे स्तवन केल्याने त्यांना रघुनाथाचे ध्यान लागले आहे. दुसऱ्या समासातील पहिल्या 6 ओव्यांमध्ये प्रभू रामचंद्रांची आर्त प्रार्थना समर्थांनी केली आहे. समर्थांची करुणाष्टके प्रसिद्धच आहे. त्यातली बघा, उदासीन हा काळ कोठे ना कंठे, तुझवीन रामा मजकंठ वेना, रघुनायका मागणे हेची आता, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. ही जर काव्य पाहिली तर समर्थांना श्रीरामाची किती ओढ लागली होती व किती आणि कशा प्रकारे श्रीरामाशी ते अनन्य झाले होते हे आपल्याला कळते. करुणा स्तोत्रातून ते हेच विनवित आहे की तू मला दूर करू नकोस, मी तुझा आणि फक्त तुझाच आहे. भगवंताशी असं अनन्य झाल्याने त्याला संसारातील कोणत्याही गोष्टीची गरज वाटत नाही. भक्ताला अशी अनन्य भक्ती प्रभू रामचंद्रांच्या प्रती समर्थांची होती. असा हा भक्त उदासीन वृत्तीने राहतो. समर्थांनी 7 ते 21 या ओव्यांमध्ये, म्हणजे ह्या ज्या ओव्या आहेत त्या ज्ञानी आणि विवेकी असे जे साधक आहेत किंवा असे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना उद्देशून लिहिले आहेत. समर्थांच्या मते जे श्रोते पुढे बसलेले असतात ते श्रोते हे ज्ञानी आहेत, विवेकी आहेत, म्हणून मी त्यांना मनापासून वंदन करतो असं म्हणून समर्थांनी या दुसऱ्या समासाचा शेवट केलेला आहे. तिसऱ्या समासामध्ये समर्थ काय म्हणत आहेत तर वक्ता आणि श्रोता असा हा समास आहे. तर या समासामध्ये समर्थ असं म्हणत आहेत की वक्ता श्रोता हा कसा पाहिजे तर वक्ता आणि श्रोता हा पूर्णपणे पारमार्थिकदृष्ट्या परिपक्व असला पाहिजे. 102 ओव्यांचा हा समास असून पहिल्या 43 ओव्यांमध्ये वक्त्यांची लक्षणं दिलेली आहेत. पुढे 44 ते 68 या ओव्यांमध्ये श्रोत्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यानंतर 69 ते 86 ओव्यात निद्रेचे विवरण, 87 ते 96पर्यंत निराभिमानाचे विवरण आणि उरलेल्या ओव्यात गुरुशिष्य संवाद, शरणागतीबद्दल समर्थांनी सांगितले. वक्त्यांच्या लक्षणात मुख्यतः जो श्रोत्यांना ब्रह्मज्ञान सांगून त्यांची क्रिया पालट करतो, ज्याची वचने श्रोत्यांच्या मनावर बिंबतात, श्रोता ज्ञानी समाधानी होऊन पूर्णत्वाला पोहोचतो, तो स्वानुभवाचा वक्ता, नुसता पुस्तकी ज्ञानाचा वक्ता नव्हे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. ज्याला विश्वकल्याणाची चिंता लागली आहे, जो नेहमीच उदासीन वृत्तीने निस्पृहपणे प्रारब्ध कंटित असतो, तो हा वक्ता असं समर्थांनी म्हटलेलं आहे. श्रोत्याची सुद्धा लक्षणं सांगताना समर्थ म्हणतात, श्रोता हा मनन करणारा, सारासार विवेक, इतरांचा आदर ठेवणारा, वक्त्याने मांडलेला विषय तत्त्वज्ञान निरखून पाहणारा, अत्यंत जागरूक हवा, बाष्कळ बोलणारा, निरूपणाचा आदर न ठेवणारा, दुसऱ्याचे गुणदोष काढणारा असा श्रोता अजिबात नको. या समासातील निद्रेचे वर्णन बघतासुद्धा समर्थांनी निद्रा म्हणजे अज्ञान, निद्रा म्हणजे अज्ञान असंच केलेलं आहे. आणि अज्ञान असं म्हणताना त्यांनी निद्रेला आळसाची पेटी, निद्रेला भ्रमाची खोटी असं त्यांनी म्हणलेलं आहे. साधकाला ही बाधक आहे निद्रा असंही समर्थांनी म्हणलेलं आहे. ही मात्र भौतिक निद्रा आहे. कारण साधकाचे मन विषयात विकारात अडकलेले असणे, अज्ञानाने या साधकाला ग्रासलेले असते, म्हणून ही निद्रा जी आहे भौतिक निद्रा ही मात्र बाधक आहे. पण जेव्हा साधकाचे चित्त निर्मळ होते, शुद्ध होते आणि तेव्हा त्याला जी निद्रा येते ती निस्वप्न असते, निर्विकल्प असते, निर्दोष असते. अशी ही जी निद्रा आहे ती आध्यात्मिक निद्रा ती साधकाला निर्विकल्प समाधी देते असं समर्थांनी इथं म्हणलेलं आहे. निराभिमानाचे सुद्धा विवरण करताना समर्थ म्हणतात, निराभिमानी जो समर्थ तयासी साजे हा परमार्थ, अभिमान वाहे तो व्यर्थ, भूमी बार झाला. 91 क्रमांकाच्या ओवीमध्ये समर्थांनी म्हणलेलं आहे. यातला गुरुशिष्य संवाद जो आहे त्या संवादात सुद्धा समर्थ म्हणतात, तुम्हासी शरण अनन्य भावे, जिता लुटी आनंद भावे, तया सुखाचे मिरवे तेज शांती अंगे.
समर्थांनी अनन्य भावे सद्गुरूला जो शरण जातो तोच खरा शिष्य आणि तिथंच खरं गुरु शिष्य संवाद होतो किंवा साधला जातो असं समर्थांनी इथं म्हणलेलं आहे. आपण चौथ्या समासाकडे वळूया. चौथा समास आहे सद्गुरू लक्षण. 20 दशक 200 समासी अर्थातच नव्या दासबोधामध्ये दशक 5 समास 2 असा हा समास आहे. या समासात गुरु आणि सद्गुरू यांच्यातला फरक सांगितलेला आहे. व्यावहारिक ज्ञान देणारे ते गुरु आणि आध्यात्मिक ज्ञान देणारे पारमार्थिक ज्ञान देणारे ते सद्गुरू असं समर्थांनी म्हणलेलं आहे. या सद्गुरूंना आत्मतत्वाची प्रचिती असते. ते जे बोलतात तसंच त्यांचं आचरण असतं. त्यांचं आचरण इतकं उच्च दर्जाचं असलं की सतत त्यांना चिंता लागलेली असते शिष्याच्या उत्कर्षाची. शिष्याच्या योग्यतेप्रमाणे त्यांना ज्ञान देण्याची त्यांना सतत चिंता असते. शिष्याची योग्य ती तयारी करून त्याची आध्यात्मिक पातळी ते उंचावतात. नवविधा भक्ती म्हणजे आत्मतत्व प्राप्तीच्या ह्या ज्या 9 पायऱ्या आहेत, सद्गुरू त्याचे स्वतः भजन करतात आणि त्या भजन करतात आणि शिष्याला सुद्धा त्याची जाणीव करून देतात. सद्गुरूंचे मुख्य लक्षण म्हणजे समाधान, प्रखर वैराग्य आणि विमळ ज्ञान होय. ते स्वतः सर्व बाबतीत उदासीन असतात पण निराश नसतात. ज्ञानघन अवस्थेत असूनही सगुणाची उपासना ते तन्मयतेने करत असतात. नम्र असतात पण लाचार नसतात. आपले ज्ञान मलिन होऊ नये म्हणून इतरांच्या मुखातूनही निरूपणे ऐकत असतात. शमदमाधी या षटसंपत्तीचे वर्धन सद्गुरूंमुळेच होते. शमदमाधी षटक म्हणजे काय, तर शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, तितिक्षा म्हणजे सहनशीलता, उपरती म्हणजे पश्चाताप, श्रद्धा म्हणजे इष्टदेवतेवर अतूट विश्वास आणि 6वं आहे समाधान. ही जी षटसंपत्ती आहे तिचं वर्धन, ही षटसंपत्ती जी आहे ती खरी संपत्ती अध्यात्म मार्गातली आहे आणि तिचं वर्धन सद्गुरूंमुळेच होत असतात. उपासनेतील सातत्य हा महत्त्वाचा मुद्दा या समासात सांगताना नव्या दासबोधात स्वसमर्थ म्हणतात, उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. 15व्या दशकातली 2ऱ्या समासातली 28वी ओवी आहे. उपासनेद्वारा शास्त्राचे रक्षण न केल्यास ज्ञानी माणसाचे सुद्धा अधःपतन होते असं अशी सूचना देवर्षी नारदांनी भक्तिसूत्रामध्ये दिलेली आहे. सद्गुरू शिष्याला वेदांत, सिद्धांत आणि धादांत ही प्रचिती देत असतात. वेदांत म्हणजे काय, तर वेदांत म्हणजे वेदांमधील अद्वैत तत्त्वज्ञान, सिद्धांत म्हणजे शास्त्रातला अद्वैत तत्त्वज्ञान आणि धादांत म्हणजे वेद आणि शास्त्र याच्यामधली अद्वैत तत्त्वज्ञानाची सद्गुरूंना जी अनुभूती आली आहे प्रत्यक्ष, ती अनुभूती म्हणजे दादांत. आणि ह्याला समर्थांनी त्रिविधा प्रचिती म्हणलेली आहे. आणि ह्या त्रिविधा प्रचितीमुळे आनंदाची प्राप्ती होते, संपूर्ण दुःखाची निवृत्ती होते आणि हे सगळं सद्गुरू प्राप्तीमुळे होतं. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सद्गुरूच सोडवतात. मोक्ष ज्याला म्हणतात ते मोक्ष सद्गुरूंमुळेच प्राप्त होतात. या समासाच्या 52व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण, नीती न्याय मर्यादा अशी सद्गुरूंची सारी लक्षणं समर्थांनी या एकाच ओळीमध्ये एकत्र केल्याचं आपल्याला दिसतं. 21 समासीमधला 5वा समास आहे सत्शिष्य लक्षण. नव्या दासबोधामध्ये हा समास दशक 5 समास 3 असा आहे. परमार्थ साधनेत गुरु आणि शिष्य दोन्ही लक्षणे माहीत असणे महत्त्वाचे आहे. ज्याला साधना करायची त्याला आदर्श शिष्य होता आलं पाहिजे आणि आदर्श शिष्याची लक्षणं जर त्याच्यात नसतील, कमी नसतील तर हे त्याचं त्यांनीच पाहायचं आहे. हे स्वतःचं त्याचं शिष्याचं निरीक्षण आहे आणि जिथे आपण कमी पडत असू ती लक्षणं मात्र आपल्या अंगी बांधून घेऊन आदर्श शिष्यासाठी आपण पात्र व्हावं असं समर्थांनी याच्यात सांगितलेलं आहे. सत्शिष्याची लक्षणं सांगताना सत्शिष्य हा परोपकारी असावा, निर्मत्सरी असावा, अर्थांतरी असावा. अर्थांतरी म्हणजे ग्रंथांचे रहस्य जाणून घेणारा,
शुद्ध अंतःकरणाचा, सतत सावध असणारा, चतुर, धारिष्ठवान, दृढव्रती, सद्गुरुवचनावर निष्ठा असणारा, सद्विद्येचा, सद्भावाचा, निर्मळ, अनुतापी, विरक्त, धीरोदात्त, तत्पर, अन्योन्य भक्ती असलेला, सात्विक, भजक, विश्वासी, कायाक्लेशी, जगन्मित्र इत्यादी मुख्य लक्षणे शिष्यांची सांगितलेली आहेत. आपण कायाक्लेशी म्हणल्यावर श्रीधर स्वामी डोळ्यापुढे लगेच दिसतात. श्रीधर स्वामीचं जर चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येतं की किती कायाक्लेशी होते. सज्जनगडावर आल्यापासून संपूर्ण कर्नाटक ते फिरले आणि कर्नाटकापासून काशीपर्यंत अद्वैत तत्त्वज्ञान आणि सनातन हिंदू आर्य धर्माचं जे वेदांत तत्त्वज्ञान आहे ते सांगण्यासाठी त्यांनी स्वतःला किती कायाक्लेश केले हे श्रीधर स्वामींचं उदाहरण आहे. श्रीधर स्वामी जेव्हा गडावर होते ना तेव्हा आपलं अनुष्ठान जप झाल्यावर गडाच्या 850 म्हणजे आपण ज्या 250 पायऱ्या चढून आल्या त्या नाही तर गडाच्या 850 पायऱ्या उतरून श्रीधर स्वामी खाली जायचे परडीला आणि जे यात्रेकरू किंवा जे समर्थ भक्त येत असत त्यांचं सामान डोक्यावर घेऊन त्या 850 पायऱ्या चढून वर येत असत. त्यांची अशी श्रद्धा होती, त्यांची अशी भावना होती की समर्थांच्या भेटीसाठी हे आलेत म्हणजे माझ्यासाठी हे समर्थ रूपच आहेत, असा शिष्य पाहिजे. दुसरं एक उदाहरण आपल्याला कल्याण स्वामींचं माहितीच आहे. रात्रीचं म्हणाले श्रीधर रामदास स्वामी की पानं संपलेली आहेत की लगेच ताडकन उठले, तत्परतेने उठले की कल्याण स्वामी विड्याची पानं आणायला गेलेली. वेणा स्वामींचे उदाहरण फार बोलकं आहे. मिरजेच्या मठातलं, मिरजेच्या मठामध्ये संस्कार वर्ग घेत होते त्या मुलांचा आणि तेवढ्यात समर्थांचं आगमन झालं. ताबडतोब त्या काशीराज नावाच्या शिष्याला त्यांनी खुणेनेच सांगितलं की देवघरातला पाण्याचा तांब्या समर्थांना पाय धुवायला दे. समर्थ जरा कुत्सितपणे म्हणाले, अरे वा, मुलं एवढी वेदांती झाली का की देवाचं पाणी पाय धुवायला दिलं मला. लगेचच ताबडतोब वेणास्वामींनी उत्तर दिले, सद्गुरूनं देव मोठा, जयास वाटे तो करंटा, असं वेणास्वामींनी समर्थांना खणखणीत उत्तर दिलेलं आहे. सत्शिष्याला सद्गुरूशी अनन्य राहूनच परमार्थ साध्य करता येतो असं समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. 6वा समास जो आहे तो आहे वैराग्य लक्षण. आता वैराग्य लक्षण फार अवघड काम आहे. विरक्ती आपल्याला आली पाहिजे, संसाराची विरक्ती आली पाहिजे, आपलं सगळ्यातून अंग काढून घेणं हे झालं पाहिजे, संसार फक्त आपण प्रारब्धावर सोपवला पाहिजे अशी विरक्ती आली पाहिजे. हा समास जो आहे तो दशक 3 समास 10 असा आहे. आता बघा, श्रोता, वक्ता, गुरु, शिष्य यांची लक्षणं सांगून झालीत. आता माणसाला दुःख कशाने येते, जीवनात पूर्ण सुख का मिळत नाही, मनुष्याचं जीवन पूर्ण का होत नाही, अशा इत्यादी गोष्टींचा आढावा या समासामध्ये समर्थांनी घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं या सगळ्यांचं एकच उत्तर आहे, विरक्ती. तुम्हाला वैराग्य आलं की तुम्हाला पूर्ण सुख मिळेल. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकातही म्हणताना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनारे तुझा तूची पाहे, असं आहे ते. कारण काय, मनुष्य काय करतो, सुखप्राप्तीसाठी सगळी कर्म करत असतो, पण तो कोणत्या कर्माने आपल्याला सुख मिळेल हे माहीत असायला पाहिजे. शाश्वत सुख हे अनंत, विशाल, सर्वव्यापी परमात्म्याला जाणण्यात आहे. अनित्य पदार्थात सुख अल्प आहे, त्यांचा त्याग करायला पाहिजे. फक्त नित्य शाश्वत पदार्थाचे चिंतन मनन सतत करावं लागतं. शाश्वत जे नित्य आहे, निरंतर टिकणार आहे ते शाश्वत, त्याला आपण श्रेयस म्हणतो. आणि जे अनित्य आहे, अशाश्वत आहे, अल्पकाळ टिकणार आहे ते म्हणजे प्रेयस. प्रेयसाची जर आपण निवड केली तर आपलं दुःख कधीच संपणार नाही. त्याच्यासाठी श्रेयसाची निवड करायला पाहिजे. हाही संदेश समर्थांनी या समासात दिलेला आहे. या समासात महाघोर संसाराचे वर्णन आहे. दृश्य विश्व, सृष्टी, संसार जो मायेपासून निर्माण झाला आहे तो संसार, याला समर्थांनी सागराची उपमा दिली आहे. आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर जे षड्रिपू सांगितले शिल्पाताईंनी, हे षड्रिपू त्या सागरातील जलचर आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. दृश्य विश्वात राहून माणूस दृश्याला बळी पडला आहे. जे काही पदार्थ, व्यक्ती, निसर्ग आपण पाहतो त्यात आपण आसक्त होतो. ते अशाश्वत असल्याने त्यातील तृप्ती कधी होत नाही. संसार करता करता आयुष्य संपते. भविष्याच्या चिंतेखाली आपण दबलेले असतो.
भविष्याच्या चिंतेखाली, विकार असतात त्या विकारांखाली, कधी मृत्यूचं भय, अपघाताचं भय, याचंही काही नेम नाही आहे. यास्तव जन्मालासुद्धा समर्थांनी दुराशेची बेडी, लोभाचे कमळ, भ्रांतीचे पडळ असं म्हटलं आहे. वासनेच्या दृश्य जगताच्या लोभासक्तीत आपण गुंतलो आहोत सगळे. त्यामुळे आपण काय झालं आहे, ब्रह्मस्वरूपाला विसरलो आहोत. या सर्व दुःखाचे निवारण करण्यासाठी परमार्थ हा एकच मार्ग आहे आणि त्यासाठी ईश्वरावर पूर्ण श्रद्धा हवी. या समासातल्या 31व्या ओवीत समर्थ म्हणतात, जयाचा ईश्वरी जिव्हाळा, जयाचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगती स्वानंद सोहळा, जयाचा जना वेगळा ठेवा अक्षय, असे समर्थ म्हणतात. अंतर्भावाचाही समर्थांनी इथं खूप छान आढावा घेतलेला आहे. या समासामध्ये आपल्याला मिळालेला नरदेह ही आयुष्याची रत्नपेटी आहे. जो ईश्वराचा आधार घेऊन वासना सोडतो त्यालाच देव भेटतो. त्यासाठी आपली वृत्ती सांभाळायला पाहिजे. आपल्या वृत्ती बहिरंगात आनंद घेऊन तेथेच आसक्त होतात. अंतरंगात आपण जाण्याचा प्रयत्नच करत नाही. त्यासाठी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आत्मानात्म विवेक करायला पाहिजे. आपले डॉक्टर वसु भारद्वाज म्हणून समर्थ भक्त आहेत बघा, त्यांनी समर्थांचाच एक लघुग्रंथ आहे अंतर्भाव. हा छोटासा लघुग्रंथ आहे, 115 ते 120 ओव्यांचा आहे आणि 5 समास या अंतर्भावमध्ये आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये गुरुशिष्यांचा संवाद आहे याच्यातमध्ये सुद्धा, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या संवादामध्ये सुद्धा बंधनाचे स्वरूप काय आहे, ज्ञानोत्तर भक्ती कशी असते, अनुसंधान कसं ठेवावं, षड्रिपूंना कसं आवरावं, साधना कशी करावी, या गोष्टी अतिशय सुंदर आणि चपखलपणे समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या गोष्टी जर पाळल्या तर अंतर्भाव आपला निश्चित जागा होतो. आणि असा हा अंतर्भाव जागा झाला, आत्मानात्म विवेक जागा झाला आपला, तर बहिरंगात रमणं आपलं कमी होतं आणि हळूहळू आपण अंतरंगात शिरतो. आणि एकदा आपण अंतरंगात शिरलो, आपण एकदा बहिर्गामी वृत्ती अंतर्गामी केल्यात तर आपोआपच आपल्याला विरक्ती येते, हळूहळू येते, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आता पुढे आपण जाऊया. पुढचा जो समास आहे तो 7वा समास आहे. 7वा समास म्हणजे सगुण ध्यान आहे. सगुण ध्यानामध्ये समर्थ काय म्हणतात बघा. आता वैराग्य निरूपणाच्या मागील समासात समर्थ काय म्हणतात की संसार त्याग करा. आता संसाराचा त्याग करा असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा शिष्य त्यांना विचारतो, कैसे परावे भगवत भजन, कोठे ठेवावे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. शिष्य समर्थांचे आहेत ते. प्रश्न लगेच उद्भवतात, शंका लगेच येतात. शंका आले, प्रश्न आले की लगेच समर्थांना ते विचारतात, कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. आणि तेच हे सगुण ध्यान आहे. तेव्हा समर्थ म्हणतात, उपासनेत भाव हा सगुण भक्तीत ठेवावा. कारण काय आहे, निर्गुणाचे स्वरूप लोकांना आकलन होत नसल्याने सगुण रूपात भाव ठेवून उपासना करावी लागते. पुढे सगुण रूपाचा त्याग करून निर्गुण परमात्म्याचे स्वरूप हळूहळू लक्षात आल्यावर सगुण रूप सोडून देतो साधक आणि मग तो निर्गुणात रमून जातो. भगवंताचे निर्गुणातील रूप जरी खरे असले तरी तिथं भाव स्थिर होत नाही, लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणून त्यासाठी सगुण मूर्ती किंवा चिन्ह किंवा ओम, चरणपादुका असं वापरावं लागतं. सगुण मूर्तीत इच्छित मूर्तीचे ध्यान उपासना करता येते सगुण असलं की. आणि मग सगुण उपासना निर्गुण उपासना हे एकमेकांना पूरकच आहे असं समर्थांनी इथं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात, सर्वस्वाची आस तुटे, सर्वस्वाची आस तुटे तरीच सगुण मूर्ती प्रगटे. सगुणाची उपासना करायला सुद्धा सगुण मूर्तीसुद्धा आपल्या हृदयात प्रगट व्हायलासुद्धा आपल्याला आस तुटायला पाहिजे सर्वस्वाची. सगुण लाभ होता तुटे दुःख संसारीचे. या समासातल्या 21व्या ओवीमध्ये समर्थांनी हे सांगितलं आहे. या समासात समर्थ देहासक्तीचा त्याग करायचा उपदेश करतात. आत्म्याला देहाची उपाधी जडलेली आहे, त्यामुळे देहाने केलेली कर्म मीच केली असा कर्तेपणाचा अहंकार त्याला जडलेला आहे. देहासक्ती जडलेली आहे. देहाला भलतेच महत्त्व दिलेले आहे. वास्तविक कसे आहे की देहाला खूप महत्त्व दिल्यामुळे काय झालेलं आहे, देहाला थोर मानल्यामुळेच दुःख प्राप्त झालेलं आहे किंवा दुःख माणसाच्या वाट्याला आलं. प्रपंच हे साधन आहे आणि परमार्थ हे साध्य आहे याचं भान
साधकाला, माणसाला, भक्ताला असायला पाहिजे. नाथ महाराजांनी मात्र प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधला. तर धृतराष्ट्राने राज्याच्या मोहापायी श्रीकृष्णाशी वैर केलं होतं. नव्या दासबोधात समर्थ म्हणतात, रघुनाथ स्मरोणी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता हे राम असावे अभ्यंतरी. प्रापंचिक माणूस भगवंत थोर असूनही त्याला गौणत्व देतो आणि देहाचे थोरपण प्रतिपादन करतो. प्रपंचात माणसाने देह ही दुःखाची खाण आहे हे वास्तव लक्षात ठेवून भगवंताचे कर्तेपण जाणावे असं समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. हा झाला आपला 7वा समास. आता पुढे 8व्या समासात समर्थ काय म्हणतात. 8व्या समासामध्ये आत्मनिवेदन समर्थांनी सांगितलेले, अतिशय महत्त्वाचा आणि परमार्थाचा वर्म असलेला असा हा समास आहे. दशक 12 समास 5 असा हा नवीन दासबोधामध्ये समास आहे. मागील समासामध्ये देह आणि प्रपंच दोन्ही क्षणभंगूर अशाश्वत असल्याचं समर्थांनी शिष्याला सांगितले. त्यावर शिष्य गुरुला म्हणजे समर्थांना विचारतोय, यातून मार्ग काढा. अशी जेव्हा विनंती शिष्य गुरुला करतो तेव्हा ते गुरु समजावून सांगतात, समर्थ समजावून सांगतात, विश्व निर्माण करतानाच ब्रह्मदेवाने भेद निर्माण केलेत आणि निर्माण केलेला जो प्रत्येक भेद आहे तो स्थूल सूक्ष्म पदार्थ हा त्याच्या नामरूपाच्या, गुणाच्या, आकाराच्या विचाराने वेगळा वाटतो आणि या भेदाचं मूळ जे आहे ना हे अभेदात आहे. वास्तविक काय आहे, परमात्मा परमेश्वर हा एकच आहे आणि ही जी सगळी आहेत ही त्याची रूपं आहेत. हे सगळं वेगळं वेगळं नाही, ते गुणामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या रूपामुळे, आकारामुळे तुम्हाला वेगळं दिसतंय, तर हे वेगळं नाही, एकच आहे. तर हे अभेद जे आहे ते तुमच्या डोक्यात जे काही भेद आहेत ते भेद मिटून अभेदाचे, अखंडाचे ज्ञान करून घ्या, म्हणजे आत्मनिवेदन करा असं समर्थांनी सांगतात. आत्मनिवेदन म्हणजे काय, तर समर्पण करणे. मायेतून निर्माण झालेल्या स्थूल सूक्ष्म चंचल निश्चळाचे निवेदन करून परब्रह्माचा अनुभव घेणे म्हणजे आत्मनिवेदन आहे. असा उपदेश या समासामध्ये समर्थांनी केलेला आहे. आत्मनिवेदन म्हणजे संवाद नाही आहे, तर निवेदन म्हणजे सर्व बाह्य संवेदनांपासून स्वतःला दूर ठेवणे म्हणजे आत्मनिवेदन आहे. सर्व पदार्थांपासून सुटका करून घ्यायची आहे. कोणत्याही गोष्टीचा भरपूर तपशील देणे ही समर्थांच्या वाङ्मयाची खास शैली आहे. बघा, ओंकार याच्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आता ओंकारामध्ये सुद्धा अकार, उकार, मकार ही 3 अक्षरे ब्रह्माचे एकवटलेले संघात्मक रूप आहे. चौथी जी अर्धमात्रा आहे ती ज्ञानाची म्हणवते आणि हिची योग्यता 3 मात्रांपेक्षा जास्त आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांना प्रकाशित करणारी जशी तुर्य अवस्था आहे ना, तशीच ही अर्धमात्रा आहे असं समर्थांनी या समासाच्या 9व्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात हा ओंकार आहे, हा मूळ स्वर आणि यातूनच पुढे वर्ण, शब्द, ग्रंथांचे पोटविभाग निर्माण झाले आहेत. गायन हा प्रकार स्वर आणि शब्द यांच्याशी निगडीत आहे. गाण्याचे सुद्धा समर्थांनी या समासामध्ये प्रकार सांगितलेले आहेत. डफ गाणे, माची गाणे, दंडी गाणे असे विविध प्रकार गाण्याचे या समासात समर्थांनी समर्थांनी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ह्या 4 वाणींचे वैशिष्ट्यही या समासामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. 15व्या ओवीत समर्थ म्हणतात, शरीर, जीवात्मा आणि भगवंत यावर जर विवेकानं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतात की शरीर आणि जीवात्मा हे जे पहिले 2 आहेत ते मिथ्या आहेत, नश्वर आहेत आणि यावर सतत मनन झालं तर हे लक्षात येतं आणि मग आपल्याला परब्रह्माचा ध्यास लागतो. जीवात्मा परिवर्तनशील असल्याने स्वप्नवत आहे. परब्रह्म हे निश्चल आहे. त्याला विवेकाने ओळखले म्हणजे आपल्याला स्वतंत्र अस्तित्व नाही हे लक्षात येते आणि मी परब्रह्मामध्ये विलीन करण्याची आपली निश्चितता पटते असं या समासामध्ये समर्थांनी सांगितले नाही. आणि हे सगळं कशाने होतं तर समर्थांनी सांगितलं आहे संत संग, शास्त्राभ्यास, सद्गुरु कृपा ज्याने आत्मस्वरूपाचे ज्ञान होते आणि वृत्ती शांत व स्थिर होतात. बोलण्याचे प्रयोजन संपून जाते, अहंकाराचा लोप होतो. वासनेचे निरोसन जे आहे ते आत्मनिवेदनानेच
साध्य होते. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे आत्मनिवेदनाला परमार्थाचे मर्म असं म्हटलेलं आहे या समासामध्ये. आता पुढचा जो समास आहे, आत्मनिवेदन झालं की निराभिमान शांती. आत्मनिवेदनानेच कळतं ना आपल्याला की आपण म्हणजे शरीर नाही आहे, ते शरीराच्या आतमध्ये असलेला जो आत्माराम आहे, तो जो आपला आत्मा आहे, त्याचं आत्मचिंतन केल्यानेच लक्षात येतं की मी कोणी नाही आहे, या मीचा मला लय केला पाहिजे. आणि असा लय झाला की माणसाला, साधकाला, शिष्याला निराभिमान शांती लाभते, असं समर्थांनी या 9व्या समासामध्ये म्हणलेलं आहे. मागील समासात आपण आत्मनिवेदनाचा उपदेश केला आहे. आता या समासामध्ये निराभिमान शांती, त्याचप्रमाणे निराभिमान, एकाग्रता, मनोनिग्रह, भ्रमाचे निरसन आणि शांती या संबंधीचा संदेश समर्थांनी दिलेला आहे. निराभिमान शांतीमध्ये निराभिमान ही ज्ञानोत्तर स्थिती आहे. समर्थांचा जर विचार केला तर त्यांच्या घराण्यातील रामोपासनेमुळे त्यांना श्रीरामाचीच मनापासून ओढ होती. लहानपणीच प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलं होतं, अनुग्रह दिला होता. 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती. त्यानंतर त्यांनी टाकडीला 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर, आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर जसं पूर्ण भरलेलं पाण्याचं भांडं ओसंडून जातं, त्याला वाटतं ना मी कुठे कुठे जाऊ, कुठे कुठे सांडू किंवा काय काय करू, तसं इतकं आत्मज्ञान समर्थांचं उचंबळून आलं होतं की सगळ्यांना हे आत्मज्ञान द्यावं आणि सगळ्यांना या नश्वर संसारापासून दूर करावं असं समर्थांना वाटत होतं. श्रीरामाची उपासना सगळ्यांनी करावी म्हणून त्यांनी चाफळला राम मंदिर बांधलं होतं. लोकांना सगुण उपासनेकडे वळवलं होतं. या समासातल्या ओवी क्रमांक 15 आणि 16वरून आत्मज्ञान लोकांना देण्याची त्यांची तगमग आपल्याला जाणवते. समर्थ म्हणतात, मीपणा हा जो आहे ना, हा देहाला जडलेला आहे, तोपर्यंत परमार्थ सिद्ध होणार नाही. मीपणाची बाधा दूर करण्यासाठी श्रवण केलं पाहिजे. आता श्रवण हा सुद्धा शब्द त्यांनी सर्वार्थाने वापरला आहे, म्हणजे सर्वव्यापी असा त्यांनी केलेला आहे. श्रवणामध्ये श्रवण, मनन, निधिध्यास या तिन्ही गोष्टीचा समाविष्ट समर्थांना अपेक्षित आहे. श्रवण करताना सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, श्रवण करताना एकाग्र चित्तावे. चित्त जर दुश्चित्त असेल तर ज्ञान प्राप्त होणार नाही. मनाची चंचलता, अस्थिरपणा आपल्याला आवरायला पाहिजे आणि मनावर ताबा ठेवण्याकरता मनोनिग्रह गरजेचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आत्मचिंतन आणि सगुण उपासना ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यातलं सातत्यही महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अविद्येचा नाश होतो, भ्रम दूर होतात, द्वैताचे निरसन होते, परब्रह्माची प्राप्ती होते, स्वस्वरूपाचे दर्शन होते. याचे वर्णन अनिर्वाच्य असल्याने वर्णन करून सांगता येत नाही. खरंच अनिर्वाच्य हे जे आहे ते वर्णन करण्यासारखं नाहीच आहे. फक्त काय आहेत हे आपल्याला समजावं म्हणून संत देहबोधावर येऊन हे आपल्याला सांगतात. या समासात निराभिमान शांतीची एक एक पायरी उलगडून समर्थांनी सांगितलेली आहे. 9व्या दासबोधात समर्थ म्हणतात, मुक्यान गिळ खादला गोडी नये सांगण्याला. मुक्याने गुळ खादला गोडी नये सांगण्याला, याचा अभिप्राय मजला निरोपण कीजे. 6व्या दशकातल्या 10व्या समासातल्या 2ऱ्या ओवीतच म्हणतात. स्वरूपस्थिती कशी आहे? स्वरूपस्थिती काही आहे, काही नाही, याच्या अतीत आहे. ब्रह्मानुभव माणसाला शांत करतो, पण आपण शांत झालो आहोत ही जाणीवसुद्धा शिल्लक ठेवत नाही. म्हणून समर्थांनी याला निराभिमान शांती असं दिलं आहे की निराभिमान शांती ज्याची झाली आहे, अभिमान विरहित ज्याची शांती झाली आहे, ज्याचा अहंकार दूर झालेला आहे, तो मी शांत झालो आहे हे सांगायलासुद्धा उरत नाही. समर्थ शेवटी म्हणतात, वाचाळ म्हणो तरी वाचा नाही, नाही म्हणता उपजे काही, नाही काही हे सर्वही आत्माराम. सगळं काय आहे हे आत्माराम आहे. आत्माराम जिथे तुमचा प्रगट झाला तिथे तुम्हाला निराभिमान शांती मिळाल्याशिवाय राहत नाही. आता आपण 10व्या समासाकडे वळूया. 10वा समास आहे विविध शिकवण. हा समास तसा लालित्यपूर्ण आणि उपमागर्भित शब्दरचनेने युक्त असा आहे. अतिशय उपमा समर्थांनी या समासात घेतलेल्या आहेत. निरनिराळी रूपक या समासात दिलेलं आहे. असं असलं तरीसुद्धा समर्थ या समासातल्या शब्दांच्या गुंतात अडकलेले नाही आहेत, गुंतून पडलेले नाहीत.
आणि आपल्यालासुद्धा समर्थ सगळ्यांना सांगतायत सार अर्थ शोधावा असं त्यांनी सांगितलं आहे. ग्रंथलेखनाचे कर्तृत्वसुद्धा समर्थ आपल्याकडे ठेवत नाही. लेखन जरी या देहाकडून झाले असले तरी मी निमित्त मात्र आहे असं समर्थ म्हणतात. ग्रंथातील सत्य हे खरं तर त्यात सत्स्वरूपी आत्मारामाचे आहे. रामदास नावाच्या देहाचा आधार घेतला आहे, त्याचे श्रवण केले तर प्रपंचातील दुःख कायमचे नष्ट होईल असं या समासात समर्थांनी सांगितलं आहे. मुख्यतः या समासामध्ये वैराग्याचा उपदेश आहे हे आपल्या लक्षात येते. निरूपणाला आलेल्या शिष्याने सुद्धा अकारण बडबड करू नये. या बडबडीमुळे जन्म असाच वाया जातो. पुन्हा पुन्हा गर्भवासाचे दुःख भोगावे लागू नये म्हणून श्रवण गंभीरपणे करावं. श्रवणाचा अर्थ समजून घ्यावा. श्रवणात शब्दांकडे नुसतं लक्ष न देता शब्दांच्या अर्थाकडे पाहावं असं समर्थांनी इथं म्हणलं आहे. आणि वक्त्याचं जर काही चुकलं तर ते लीनतेने सांगावं. लीनता हा महत्त्वाचा गुण समर्थांनी सांगितला आहे आणि त्याच्यावर इथे ओव्यासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. समर्थांनी म्हटलेलं आहे की लीनतेने साधकाच्या देहबुद्धीचा नाश होतो आणि निरंतरपणे खंगून गेलेली जी देहबुद्धी आहे ना ती शांतीला घरी येण्याचं आमंत्रण देते. एका लीनतेमुळे 2 फायदे होतात. अभिमानाची पण गळती होते आणि शांतीची पण प्राप्ती होते. असे 2 फायदे आणि त्यालासुद्धा समर्थ म्हणतात महत लाभ आहेत. महत लाभ असा शब्द त्यांनी याच्यात वापरलेला आहे. मागील समासात अभिमान त्यागनाचे सांगितले आहे. या समासात समर्थांनी वैराग्य अंगी बाणायला समर्थ सांगतात. हे वैराग्य अंतर्बाह्य असायला पाहिजे. आत्ताच मी सांगितलं की अंतर्भाव हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदललं पाहिजे. नुसतं बाह्य गोष्टींनी बदलून उपयोग नाही. अंतर्मनसुद्धा आपलं त्याच्यासाठी बदललं गेलं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात ज्ञाने विन वैराग्य आंधळे ते अरडी दरडी आदळे. वैराग्य विन ज्ञान पांगळे युक्ती देखे परी न चले. 19 भागवतामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. समर्थसुद्धा नव्या दासबोधामध्ये म्हणतात म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महत्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. 12व्या दशकातल्या 4थ्या समासातली ही 20वी ओवी आहे. आपण जर विचार केला तर ज्ञानदेवांनी समुद्र आणि मत्स्य या न्यायाची जी उपमा केली आहे त्याच्यामध्ये ज्ञानदेव काय म्हणतात की समुद्रामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे मासे असतात आणि इतरही जलचर प्राणी असतात, पण त्यांची जी खळबळ आहे ती माशांना त्रास देत नाही. आणि समुद्राचंही जो काही समुद्राचंही खळबळ आहे तीही माशांना त्रास देत नाही. नेहमीच त्यांचं चालू असतं. म्हणजे त्या जलचरांचं आणि त्या माशांची खळबळ खालीवर येणं चालू असतं, पण समुद्रालाही त्याचा त्रास होत नाही, माशांनाही त्याचा त्रास होत नाही. कंटाळत नाही, समुद्र त्यांना कंटाळत नाही आणि पाण्याच्या खळबळाटाने हे मासेसुद्धा कंटाळत नाही. अशी जी त्रिगुणात्मक मायेने जी फैलावलेली आपली स्थिती आहे ती भ्रमामुळे होते, अज्ञानामुळे होते. तेव्हा संसारात विषयांना बळी पडता कामा नये, त्यांचा त्याग करावा, त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं हे मत्स्य आणि न्यायाचं उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे. इथे सुद्धा मनुष्य बघा काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ यात आसक्त झालेला आहे आणि त्याच्यामधून तो बाहेर पडू शकत नाही. या सर्वाचा संपूर्ण त्याग अपेक्षित आहे. अन्यथा विषाचा एक थेंब जसं सर्व नाशाला कारणीभूत होतो किंवा मृत्यूला कारणीभूत होतो, त्याचप्रमाणे अर्धवट वैराग्य हे सुद्धा आपल्याला मुक्ती देत नाही असं समर्थांनी या 10व्या समासामध्ये विविध शिकवणमध्ये सांगितलेले आहे. 10 समास आपण इथे पाहिलेले आहेत. 11 ते 21 समासांचा अभ्यास आपण नंतर करूयात. इथे आपण थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ.